आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। अण्वस्त्रबंदी, होर्मुझवरून टोकाचे मतभेद, इस्लामाबाद येथील चर्चा बिस्कटल्यामुळे संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती, अण्वस्त्र कार्यक्रम सोडून न देण्याची इराणची हटवादी भूमिका कारणीभूत, अमेरिकेचा आरोप, तर अवास्तव मागण्या आणि अमेरिकेच्या अतिमहत्वाकांक्षी वृत्तीमुळे पेच इराणचं वक्तव्य। इराण अण्वस्त्रे बनवणार नाही किंवा तशी क्षमता विकसित करणार नाही असे स्पष्ट आश्वासन अमेरिकेला हवे होते, मात्र इराणने ते दिले नाही। थोडक्यात सुरक्षा, अण्वस्त्रे आणि आर्थिक नियंत्रण या विषयांवर दोन्ही देशांमधील टोकाचे मतभेद चर्चेच्या आड आले। गरजूंच्या उपचारांना मिळणार ऑनलाईन गती, मुख्यमंत्री सहायता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू होणार। आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येईल। अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांमध्ये पूर्ण होऊन रुग्णाचा वेळ वाचणार आहे। होर्मुझमधून जायचं असेल तर रियादमध्ये टोल भरा, इराण आक्रमक, इंधन खर्च वाढण्याची भीती। इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या जलमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाला आता इराणचे अधिकृत चलन रियालमध्ये टोल भरावा लागणार आहे। AI देणार गाव पातळीवरील हवामान अंदाज, IITMचे संशोधन, सध्याच्या पद्धतीपेक्षा जास्त अचूकता। सध्या हवामानाच्या अंदाजासाठी क्रिगिंग पद्धतीवर आधारित ग्रीड प्रणालीचा वापर केला जातोय, ज्यात मोठ्या क्षेत्राचा सरासरी अंदाज मिळतो, मात्र ग्रामीण पातळीवरील सूक्ष्म बदल अचूकपणे टिपता येत नाहीत। नवीन DNN प्रणाली गाव किंवा शेत पातळीवरील अधिक नेमका अंदाज देण्यासाठी सक्षम ठरत आहे। लाडक्या बहिणीच्या पदरी निराशात, 2100 रुपयांचा पत्ताच नाही, गेम चेंजर योजनेवर प्रश्नचिन्ह उभे। या योजनेचे मानधन 1500 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात अद्याप देखील खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत असल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे। शक्तीपेठच्या वाटेवर बंदुखराची 11 एकर जमीन, सोलापुरात 2.5 कोटींमध्ये खरेदी, पत्नी कुलूपमुख हत्यार। लातूर जिल्ह्यातील देवणी संशोधन केंद्र हलवल्यामुळे संताप, 2000 कोटींचा प्रकल्प अंबाजोगाईकडे वळवलाय, शेतकरी आणि पशुपालक आक्रमक। सुमारे 2000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता होती। हा प्रकल्प देवणीतच राहिला असता तर संपूर्ण परिसरात दुधाची गंगा वाहिली असती, असं मत व्यक्त होते। प्रकल्पासाठी जागेअभावी स्थलांतर केलं जात असल्याचं कारण देण्यात आलंय। राज्यात उष्णतेचा पारा चढलाय, 40 अंशाच्या सरासरीमध्ये 6 ठिकाणांची नोंद। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे। पावसाची शक्यता नसल्यामुळे तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 2 चक्रा कमी होणार, 3 महिन्यांचे एकदाच मिळणार, उन्हापासून संरक्षणासाठी सोय केली, चालू महिन्यात रेशनचा लाभ मिळणार। कार्डधारकांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे। एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचे धान्य एप्रिलमध्येच वितरित करण्यात येईल। यामुळे लाभार्थ्यांना पुढील 2 महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही। अमरावतीकरांची तहान भागणार, 985 कोटींची पाणी पुरवठा योजना सुसाट, पुढील 50 वर्षांची चिंता भेटणार, मार्च 2027 पर्यंत कामाचे लक्ष, 32% काम पूर्णत्वाकडे। ब्रँडिंगच्या लबाडीला चाप बसणार, आता हे शब्द वापरता येणार नाही, व्यवसायिकतेपेक्षा पारदर्शकतेला महत्त्व, नियमावली कडक केली। शाळांना आता त्यांच्या नावामध्ये विनाकारण इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड युरो असं शब्द वापरता येणार नाहीत। हे शब्द फक्त त्या शाळा वापरू शकतात ज्यांच्या परदेशामध्ये शाखा आहेत, अन्यथा अथवा ज्यांची आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी अधिकृत संलग्नता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विहीर आणि संवेदना देखील आटली, 1 महिन्यानंतरही गावाला टँकर काही मिळेना। चिंचवण ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपेट, निगरगठ्ठ, प्रशासनाचे मात्र प्रस्तावाकडे दुर्लक्ष। गावातील सार्वजनिक विहीर फेब्रुवारीमध्येच आटली, गावात एकाही विहिरीला पर्याप्त पाणी नसल्यामुळे ग्रामसेवकाने पंचायत समितीला टँकरसाठी प्रस्ताव दिला, मात्र निगरगठ्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे 1 महिन्यानंतर देखील गावाला टँकर सुरू झालेला नाही। मेळघाटातील मोटार ॲम्ब्युलन्स सुसाट गायब, दुर्गम भागातील लाईफलाईन कुठे, आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ, कोणतेही नियंत्रण नाही, 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा ठप्प। मनोज जरांगे यांचा पुन्हा राज्य सरकारला इशारा, गुन्हा मागे घ्या अन्यथा सर्वात मोठे आंदोलन उभे करू। ताज्या आकडेवारीनुसार आंदोलकांवरील अर्ध्याहून अधिक गुन्हे मागे घेण्यात आले असले तरी गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमधील आंदोलकांना मात्र कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावेच लागणार आहे।
पुणे जिल्ह्यात ऑक्टोबर 2025 ची भरपाई अद्याप नाही. शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे तब्बल 760 शेतकरी अजून देखील मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे शिरूर तालुक्यामध्ये संतापाची लाट उसळली. मोफत औषधी वितरणामध्ये गुणवत्ता प्रमाणपत्राचा खोडा शासकीय रुग्णालयातील वास्तव, सरकारचा उरफाटा निर्णय. मागील काही घटनांमध्ये पुरवठादारांकडून दर्जाहीन औषधी पुरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर शासन स्तरावरून कठोर निर्णय घेण्यात आले. दर्जेदार औषधी शासकीय रुग्णालयातून वितरित व्हावी असा कटाक्ष ठेवण्यात आलाय. मात्र हा निर्णय आता गरीब रुग्णांच्या औषधी वितरणामध्ये खोडा घालत आहे. सोलापूर जिल्ह्यात विहिरीत पाणी असून देखील विजेअभावी रानातील उन्हाळी पिके होरपळत आहेत. नातेपुते परिसरातील शेतकरी त्रस्त. 10 दिवसांपासून शेती पंपांना 3 पेची वीजच नाही. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून शेतकरी एक दिवस महावितरणच्या कार्यालयात टाळी ठोकतील आणि मोठे आंदोलन त्या ठिकाणी होईल असा अंदाज व्यक्त होतोय. 7/12 लक्ष्मीचे नाव 27 पत्नी झाल्यात सहहिस्सेदार. लक्ष्मी मुक्ती योजनेला चांदूर बाजार तालुक्यातून लाभलाय उत्स्फूर्त प्रतिसाद. महिलांचे हक्क सुरक्षित राहावेत आणि शेतातील मालकी हक्कात त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत पतीसोबत पत्नीचे देखील नाव थेट 7/12 सहहिस्सेदार म्हणून लावल्याची नोंद सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 74,000चा पीक विमा मंजूर. आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश. मृदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. अवकाळी पावसाचा फटका, कडबा महागला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कडब्याची नासाडी झाली आणि त्यामुळे कडब्याला मागणी वाढली असून शेकडा दर 4 ते 7,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय. महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून समर्थन मागितले. पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन. 16 एप्रिल पासून संसदेचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन. विधेयक जर मंजूर झालं तर 2029 मध्ये लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून वाढून 816 होईल आणि त्यापैकी 247 जागा महिलांसाठी राखीव असतील. यवतमाळ जिल्ह्यात 300 रुपये जादा द्या आणि सिलेंडर घ्या. दलाल सक्रिय. दलालांमार्फत तात्काळ पुरवठा, संबंधितांचे मात्र दुर्लक्ष. गॅस एजन्सीमधील काही कर्मचारी आणि बाहेरील दलाल यांच्यामध्ये संगनमत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. नियमित ग्राहकांना मुद्दाम विलंब लावून अतिरिक्त पैसे देणाऱ्यांना प्राधान्याने सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये निसर्गाच्या घातानंतर प्रशासनाची थट्टा. पंचनाम्यास विलंब होतोय. 3 वेळा अवकाळीचा तडाखा. डोळ्यांदेखत पिके मातीमोल. हवाल दिल बळीराजा मात्र संतापला. मक्याच्या हमीभाव खरेदीला एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ. खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र शासनाने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली. सिन्नर तालुक्यात एप्रिलच्या प्रारंभी टंचाईचा झळा. 18 वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर. टँकरने पाणी पुरवठा सुरू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.